छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित भव्य महाआरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. दी ग्रेट सातारा सांगली सेवा समिती व डायसन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या सहकार्याने हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी जयंती उत्सव समाजसेवेतून साजरा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. सुमारे 175 नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवून स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग, नेत्र व दंत तपासणी, BP, शुगर, कोलेस्टेरॉल, ECG आदी मोफत तपासण्यांचा लाभ घेतला. नेत्र तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ई-श्रम व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी सुविधेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील 32 डॉक्टर, तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. समाजोपयोगी कार्यातून जयंती उत्सवाला विधायक दिशा देणारा हा उपक्रम ठाणेकर नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित झाली. एकदम माझ्या डोळ्याचं होतं व्यवस्थित. त्यांनी मला चष्मा वगैरे दिला, नंबर वगैरे. परत थकव्याची औषधे दिली. मला थोडा थकवा जाणवतो काम केल्यावरती, म्हणून त्यांनी औषधं दिली फ्रीमध्ये. व्यवस्थित सर्वांनी याला भेट द्यावी. सदिच्छा. चांगलं मार्गदर्शन आहे आणि हा कॅम्प चांगल्या प्रकारे चालू राहावा. शेकडो लोक या शिबिराचा फायदा घेत आहेत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिर असेल, मोफत चष्मा वाटप असेल आणि बाकी मोफत औषध वाटप असेल आणि पुढील इलाजासाठी, उपचारासाठी जे काही शस्त्रक्रिया करायच्या त्यासाठी सुद्धा सल्ला देण्याचं काम ह्या आरोग्य शिबिरातून होतं आहे. आणि त्याच्यामुळे वागळी स्टेटमधील गोरगरीब रुग्णांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि म्हणूनच डायसन फाउंडेशन व सातारा सांगली सेवा समिती यांना मनपूर्वक खरोखर धन्यवाद द्यावेसे वाटतात की आपल्या माध्यमातून वागळे स्टेटमधील गरीब रुग्णांना व मोफत चष्मा आणि चिकित्सा या दोन्हीही इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचा लाभ आपले वागळे स्टेटमध्ये सर्वसामान्य जनता घेते. त्यामुळे शिवजयंतीची आपल्याला शुभेच्छा देत असताना आपलं खूप खूप धन्यवाद. आपण उद्योजक करायचा छोटा उद्योग सुरू केला. आज त्यांचे जवळपास मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी त्यांचे स्वतःचे ब्रँचेस आहेत. असे उद्योजक घडवण्यासाठी डायसन फाउंडेशन सदैव तत्पर आहे. आम्ही यामध्ये एक घर एक उद्योजक, एक तांडा एक उद्योजक या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात जाऊन, प्रत्येक तांड्यात गावागावात जाऊन आम्ही तेथील युवकांमध्ये जनजागृती करतो की बाबा त्यांच्यामधली क्वालिटी काय आहे, खरोखर उद्योजकी मानसिकता त्यांची आहे का, हे सगळं आम्ही चाचणी करतो. आणि त्यानंतर मग खरोखर तो उद्योजकाच्या कॅटेगरी जर येणारा असा वृत्तीचा असेल, मानसिकतेचा असेल तर त्याला आम्ही प्रॉपर गायडन्स देतो की कमी पैशामध्ये किंवा बिना पैशामध्ये तुम्ही कसा कोणता उद्योग उभा करू शकता. तर या कार्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, चाळीसगाव या एरियामध्ये सुद्धा आम्ही कामं केलेली आहेत. डायसन फाउंडेशन या व्यतिरिक्त महिला सशक्तीकरण करणं, जसं की आता आपण बघतोय ऑटो युनियन कामगार आहेत, आपले बांधकाम कामगार आहेत, त्यांच्या घरातल्या स्त्रिया असतात जे कामं करतात, ऑटो कामगारांना, ऑटो चालकांच्या घरचे लोक असतात, महिला जे घर बसल्या काहीतरी आपला उद्योग करू शकतो, अशा महिलांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो. सोबतच डायसन फाउंडेशन हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यावर काम करतो. म्हणजे निसर्ग उपचारकडे वळा आणि निरोगी आयुष्य जगा. निसर्ग उपचार जनजागृती अभियान करतो आम्ही. मागील
कोविडपासून आम्ही निसर्ग उपचार जनजागृती अभियान करतो आणि कोविडमध्ये सर्वांना आरोग्याचं महत्त्व समजलं. यामुळे आम्ही निसर्गामध्ये सगळ्यात मोठी शक्ती आहे. आज माणसाची प्रकृती का खराब होते, कारण की आपण निसर्गाच्या विपरीत जात आहोत. विपरीत जात असल्यामुळे आपल्याला निसर्ग दाखवतोय तुम्ही निसर्गाच्या विरोधात चालताय, म्हणून निसर्ग तुम्हाला त्याचा दंड देतो. म्हणून आम्ही निसर्गामध्ये किती ताकद आहे हे दाखवण्याचं कामं करतो. सोबतच डायसन फाउंडेशन बाल रोजगारी बेरोजगारी शेतकरी यांच्यासाठी सुद्धा कामं करतो. या उदात्त हेतूने डायसन फाउंडेशन निरंतर काम करणार आहे. डायसन फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात आज नावारूपास येत आहे. या फाउंडेशनमध्ये आपण सभासद म्हणून आपण सामील होऊ शकता. आमच्या ठाण्यामध्ये चाललेल्या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकता. म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपल्या डायसन फाउंडेशनला सपोर्ट करा, जेणेकरून डायसन फाउंडेशन अजून ज्या गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना काहीतरी चांगलं लोकोपयोगी साहित्य वाटप करणं, त्यांना हेल्प देणं, पैसा देणं, आरोग्य देणं, शिक्षण देणं, हे कामामध्ये आम्हाला शक्ती मिळू शकते. पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आणि जगद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरानिमित्त आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. पुढील काही वेळातच आपला शिबिर हा संपन्न होणार आहे आणि यानंतर जर कोणालाही आरोग्याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर आपण डायसन फाउंडेशन, दी ग्रेट सातारा सांगली संघटना यांच्या मार्फत तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि आम्ही तुम्हाला नक्की ॲश्युरन्स देतो की आम्ही तुम्हाला नक्की तुमच्या अडचणीमधून, तुमच्या हेल्थ इश्यूमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर, आज मी खरोखर धन्यवाद देईल की दी ग्रेट सांगली सातारा यांची असोसिएशन आणि डायसन फाउंडेशन यांच्या वतीने आज ही जयंती एकत्रित साजरी करण्यात आली. हा कन्सेप्टही आवडला मला. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवालाल महाराज, एक दोन मोठे राजे संत यांचा आज एकत्रित तिथे जयंती साजरी केली आहे. मेडिकल कॅम्प केलेला आहे. इथे यांची युनियन आहे, लोकांच्या संघटना आहेत आणि लोकांचं त्यासोबत जयंती साजरी करताना, कुठलाही कार्यक्रम साजरे करताना लोकांचं भलं काय हो या दृष्टीने त्यांनी विचार केला आणि म्हणून त्यांनी आज आरोग्य शिबिर केलेलं आहे. त्या जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. आज आपणही ज्या धर्तीवर जे आहे, आपण जे म्हणून जगतोय ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने जगतो आहे. हे आपल्या पुढच्या जनरेशनलाही चांगलं लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या जयंत्या जे आहेत, कधी आपले जे एक उत्साह साजरी करणं आणि प्रत्येक ठिकाणी साजरी करणं, घराघरात तर करतो पण एक सामाजिक ठिकाणी साजरी करणं हे एक मोठं दायित्व आपल्याकडे आहे आणि त्या दृष्टीने मग या पुढचे जे आपले जे काही आपल्या महाराजांचे विचार वगैरे सगळ्यांपर्यंत पोहोचतील. मी खरोखर धन्यवाद देईल सगळ्यांना. अतुल भाऊ राठोड असतील, सुरेश साहेब असतील, त्यांनी आज हे कार्यक्रम आयोजित केलं. शिवाजी महाराजांचा पुतळा इथे स्थापन केलेला आहे आणि नक्कीच या लोकांना पुढेही असंच कार्यक्रम करत आहे यासाठी माझे शुभेच्छा आहेत. धन्यवाद. इथं मी चेक करायला आलो. हे माझं व्यवस्थित चेक झालेलं आहे आणि काय प्रॉब्लेम नाही आहे. गोळ्या वगैरे भेटल्या? गोळ्या मला भेटल्या. त्या बीपीच्या मिळ्या ती गुडघे दुखताना त्या गोळ्या मला भेटले. गुडघ्याचा हा नाही आणि व्यवस्थित मला झाले. परत मला काय टेन्शन आला तर मी येऊ शकतो, यांना मी दाखवू शकतो. इथं शिवजयंतीनिमित्त इथं एक सातारा सांगली रिक्षा स्टँडचे आयोजन इथं केलेलं आहे आणि तसंच आपले डायसन फाउंडेशनच्या तर्फे इथं आरोग्य सेवाचं इथं चाललेलं आहे. तर इथं चांगल्या प्रकारे इथं चेकअप करून भेटते. इथं ब्लड चेक, शुगर चेक, BP, डोळे तपासणी चांगल्या पद्धतीने चालले आणि चांगला रिस्पॉन्स पण लोकांचा इथं जनतेचा येत आहे आणि त्यांचं खरंच कौतुक करावं जेवढं कमीच आहे, कारण हे गरजू लोकांनी चांगली सेवा देत आहेत इथं आणि असंच यांचं कार्य चांगलं चालू राहावं हेच मी त्यांना शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. झालं आहे आणि ओके आहे. सर्व चेक केला आणि औषध पण दिले, सर्व बरोबर आहे. चष्मा पण दिले. शिबिराला मेहरबानी होईल तर बरा झाला. ते केला ते बरं आहे.
आपल्यासाठी ते चांगला केलं फाउंडेशन ते केलं राठोड साहेबांनी जे केलं ते बरोबर. खूप छान पद्धतीने इथे चेकअप केलं जातं. डायसन फाउंडेशनतर्फे आज वागळे इस्टेट इथे जे कॅम्प भरवलं आहे ते खूप अतिशय सर्वसामान्यांसाठी तर एकदम छान आहे. मी माझ्या मुलीसाठी चेक केलं, तिचे डोळे चेक केले. चांगल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे चेकअप छान केलं. त्यांनी पुढची माहिती दिली, आता मी ती कंटिन्यू करतो. दी ग्रेट सातारा सांगली सेवा समिती आणि डायसन फाउंडेशन NGO यांच्यामार्फत आम्ही नेहमीच आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो. त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये लोकसेवा होईल हा उद्देश असतो. आम्ही या विभागातून सर्व शिवसेना शाखामध्ये किंवा इतर पक्षांच्या लोकांना कळवत असतो. त्या शाखेच्या मार्फत या विभागातली सूचना दिल्या जातात. आमच्यामार्फत आम्ही बॅनर लावून आमच्या लोकांचे ग्रुप आहेत त्या लोकांना सर्वांना ह्याची ॲड करतो. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा मेसेज जाईल त्याचा प्रयत्न करत असतो. जास्तीत जास्त लोकांना ही सेवा मिळेल याचा प्रयत्न करत असतो. आणि आमच्या संस्थेतर्फे हा उपक्रम अतिशय सुरेख आणि चांगला पार पडेल या असा आम्ही सर्व लोक, आमचे सर्व टीम, आमचे सर्व कार्यकर्ते, सभासद, डायसन फाउंडेशनचे आमचे संस्थापक अध्यक्ष राठोड साहेब, त्यांची पूर्ण फॅमिली आणि त्यांची पूर्ण टीम, सातारा सांगली सेवा समितीची पूर्ण टीम पूर्ण 8-10 दिवस पूर्ण मेहनत घेत असतात आणि अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम पूर्ण केला जातो. आणि ही सेवा वर्षानुवर्षे अशीच चालू राहील अशी ग्वाही देतो. धन्यवाद साहेब. आज आमचे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, तसेच गोर समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा या निमित्ताने दी ग्रेट सातारा सांगली सेवा समिती आणि डायसन फाउंडेशन आणि सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या माध्यमातून आम्ही महाआरोग्य शिबिर इथे आयोजित केलेले आहे. या शिबिरामागील आमचा एकच उद्देश आहे की काहीतरी समाजाला आम्हाला देणं आहे. या उदात्त हेतूने दी ग्रेट सातारा सांगली समितीचे सर्वेसर्वा संस्थापक प्रकाश सूर्यवंशी साहेब यांच्या विचारातून हा महाआरोग्य शिबिर आम्ही इथं आयोजित केलेला आहे. यामध्ये आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जवळपास 32 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम इथं आज उपलब्ध आहे. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, सामान्य तपासणी म्हणजे यामध्ये शुगर, BP आणि कॅलेस्ट्रॉल व इतरही आजारांचं सामान्यामध्ये आम्ही तपासणी करणार आहोत. तसेच बालरोग तज्ज्ञ आहेत, नेत्र तपासणीसुद्धा या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल जे दंत रोग तपासणी आहे ते खूप महागली झालेली आहे, तीसुद्धा आम्ही इथं मोठ्या प्रमाणात जवळपास त्याचे 4 तज्ज्ञ इथे उपलब्ध आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी जास्त सिरियस असतील तर त्यांना इमिजिएटली आम्ही सामान्य रुग्णालयामध्ये त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट घेण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा करणार आहोत किंवा तसेच सहकार्यसुद्धा करणार आहोत. तसेच इतर आजारांसाठी कॅन्सर्स किंवा क्रॉनिक डिसीजसाठी इथे जिल्हा समन्वयक सल्लागार म्हणून इथे 4 ते 5 वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. ते आपले जे गरजू लोक आहेत, गरजू रुग्ण आहेत, त्यांना प्रॉपर कुठे कसं आणि कसा उपचार घ्यायला पाहिजे, त्यांना वैद्यकीय कसा फायदा होऊ शकतो यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. आणि पुनश्च मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की डायसन फाउंडेशन, दी ग्रेट सातारा सांगली सेवा समिती यांच्यामार्फत आम्ही आज इथं महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरात आम्हाला अंदाजे जसं आमचा वागळे इस्टेटचा पूर्ण एरिया झाला, किसन नगर झाला, लोकमान्य नगर झाला, यशोधन नगर झाला, अंबिका नगर झालं, त्याच्या पडवळ नगर झालं, चेकनागाचा आमचा एरिया हा झाला, त्याच्यानंतर मागचा आपला लुईसवाडीचा एरिया झाला. या संपूर्ण एरियामध्ये आम्ही संपूर्ण जाहिरात वगैरे केलेली आहेत. सामान्य नगरसेवकांनीसुद्धा आपल्या परिसरामध्ये याचा प्रचार केलेला आहे. त्यामुळे इथं साधारणतः आम्हाला 400 ते 500 रुग्ण आज दिवसभरात इथं तपासणी करतील आणि त्याचा लाभ उचलतील असा आमचा अंदाज आहे. आत्ता सकाळपासून जवळपास 70 ते 80 रुग्णांनी तपासणी केलेली आहे. त्यांनी तपासणी केल्यानंतर कोणाला चष्मे मोफत इथं देण्यात आलेले आहे, कोणाला औषध उपचार जे इथं अवेलेबल आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि बाकी ज्यांचं
काही क्रॉनिक असेल अशा लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयातनी स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी सुद्धा त्यांना डेटसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर यावेळेस मी एवढंच बोलू इच्छितो की पे बॅक टू सोसायटी कुठंतरी आम्हाला समाजाचं देणं आहे. या उदात्ततेतूनही आम्ही हे एक आमच्याकडनं जेवढं कार्य होऊ शकते तेवढं आम्ही केलेलं आहे. खारीचा वाटा आम्ही या समाजामध्ये आम्ही उचलतो आहे, हे आम्ही स्वतःला धन्यता मानतो. आणि आज शिवजयंती आणि सेवालाल महाराज जयंती निमित्त आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे. आम्हाला खूप आनंद होतो आहे की आम्ही कुठेतरी एक चांगल्या कार्यातनी आम्ही सहभाग घेऊन आणि लोकांचं कुठंतरी भलं करण्याच्या उद्देशाने आम्ही हे सगळं करतो आहे. खरोखर आम्हाला आनंद आहे. आणि आमची पूर्ण टीम इथं आज कार्यरत आहे. त्याच्यानंतर आमचे सातारा सांगली सेवा समितीची सगळी टीमसुद्धा इथे आहे आणि सामान्य रुग्णालयाची टीम आहे. मी सर्वांचे या ठिकाणी शतशः आभार मानतो आणि शतशः मी त्यांचा ऋणी राहणार. धन्यवाद. जय सेवालाल, जय छत्रपती.